हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कालपर्यंत आम्ही जो काही स्टडी केला, बाहेर गेलो, ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर केलं. आज नेक्स्ट डे आहे आणि संध्याकाळची वेळ झाली आहे. वातावरण बघू शकता, इथं खूप ढग आलेले आहेत. काय काय ढग झाले आहेत, पाऊस कधीही येऊ शकतो. आत्ता सध्या मी टेरेसवर आहे आणि हे झाड बघा सगळं रिकामं झालेलं आहे. याच्या आधी मी व्हिडिओमध्ये आंबे काढतानाचा जो व्हिडिओ शेअर केला होता किंवा मोहर आलेला व्हिडिओ शेअर केला होता, तो तुम्ही चेक नसेल केला तर नक्की चेकआउट करा. आता आंब्याचं झाड पूर्ण रिकामं झालेलं आहे. पलीकडच्या साईडनेही दुसरं झाड आहे, तेही तुमच्यासोबत शेअर करते. आत्ता सध्या मी टेरेसवर आहे आणि टेरेसवरही पाणी आहे. कालही थोडासा पाऊस झाला होता संध्याकाळच्या टायमिंगला. ढग बघा एकदम डार्क ब्लॅक झालेले आहेत. हे जे आहे हे सेकंड आंब्याचं झाड आहे. याचा आंबा जर असा आंबट लागतो, म्हणजे कोय आंबट लागते, बट जर चांगलं पिकलं ना तर खूप गोड लागतो, खूप म्हणजे खूप गोड लागतो. अजून बरीच झाडी लावलेत आजीने घरासमोर, तेही तुमच्यासोबत शेअर करते. मे बी नेक्स्ट व्लॉगमध्ये मी शेअर करते ते. हे बघा, घरासमोर थोडी जागा आहे, तर तिथेच आजीने पेरूची झाडं, सीताफळ, पपई, चिक्कू, कढीपत्ता, रानफळ असं कोणतं तरी फळ असतं, रामफळसुद्धा आहे. आणि ही झाली दुसऱ्या साईडला हे बघा पपई लावली होती, पपई पण पिकलेले आहेत. आणि ही दुसरी पपई आहे, ती पण पिकलेली आहे. हे बघा, ही पपई काढायची असेल तर शेजाऱ्यांच्या टेरेसवर जावं लागतं आणि तिथून काढावं लागतं. तिथून थोडंसं इझी पडतं. जर खालून काढायचं असेल तर मग खाली पडण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळं खालून शक्यतो काढत नाही आम्ही. बॅक साईडला आजीने झाडं लावलेली आहेत, तीही तुमच्यासोबत शेअर करते. मी नेक्स्ट व्लॉगमध्ये डिटेलमध्ये सांगते तुम्हाला की कोणकोणती झाडं आहेत. आणि मी मग अशी जे दाखवले शेवग्याच्या शेंगा, त्या शेवग्याच्या शेंगाचं हे झाड आहे. भरपूर शेंगा येतात, भरपूर येतात. काल 2च होत्या, तर बाबांनी त्या 2 काढून घेतल्या. अदरवाईज खूप शेवग्याच्या शेंगा येतात. घर आमचं कॉर्नरलाच असल्यामुळं ना खूप गाड्या ये जा करतात. कॉर्नरला असल्यामुळं धूळ पण एवढी येते की झाडू मारताना सगळं धूळच असते घरामध्ये. छान झाडं वाढलेत सगळे. या झाडांमुळे उन्हाळ्यामध्ये थोडंसं रिलॅक्स वाटतं, म्हणजे घरावर थोडंसं सावली पडते तर ऊन जास्त लागत नाही. पण तरी उन्हाळा यावेळेस एवढा कडक होता ना, तर खूप ऊन जाणवलं, खूप म्हणजे खूप. पण आता थोडंसं गार वाटतं आहे, कारण गेल्या 2-4 दिवसापासून आभाळ येते. पाऊसही काल येऊन गेला, भरपूर पाणी झालं. हे बघा टेरेसवर एका साईडला जिथे उतार आहे तिथे पाणी साठलं आहे, इथे पण थोडंसं पाणी साठलं आहे. आणि आजही पाऊस येईल तर पाणी अजून साठणारच आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. गावी आल्यापासूनची जर्नी, परत आम्ही कुठे बाहेर गेलोत तेही तुमच्यासोबत शेअर केलं. त्याचबरोबर तिसगावचा बाजार, म्हणजे आमच्या गावचा बाजार कशा पद्धतीने भरतो. आणि इथे पालकची भाजी, म्हणजे जे काही पालेभाज्या आहेत त्या पावशर, अर्धा किलो, 8 पाव असं वजन करून देतात. पुणे मुंबई साईडला जशा 10 रुपयाची गड्डी, 20 रुपयाची गड्डी, 30 रुपये, 40 रुपयाची गड्डी असा प्रकार नाही आहे इथे वजन करतात, पावशरचं वजन. मग पावशरमध्ये जेवढी भाजी बसणार तेवढी भाजी घेऊन यायची आपण. रेट सेम तोच आहे, फक्त वजन करून देतात. तेही तुमच्यासोबत शेअर केलं. त्याचबरोबर विरा आणि मी संध्याकाळचा कसा अभ्यास करते तेही तुमच्यासोबत शेअर केलं. प्लस हे आमचे आंबे नसलेले आंब्याची झाडंही शेअर केले. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
चॅनलवर अजून काही व्हिडिओज येणार आहेत. सो त्यासाठी रेडी राहा आणि नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधीही व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन लवकर येईल. सो चला, गुड नाईट, गुड बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. आमची विरा कशी बसली आहे टेरेसवर, झोपेतनं उठली आणि बसली आहे. दिवसभर मला नुसती अशी तोंड करत असती, वाकडा दाखवत असती, हो ना, मारत असती. आणि मला सोनू दीदी नाही बोलत. ती मला काय बोलती? ती सुप्रिया नाही बोलत तुम्हाला. तुम्हाला काय बोलती? बघा, मला सुप्रे बोलती ही. आणि तिला जर बोललं ना मला सुप्रे बोलू नको, तर मला म्हणती तू कशी मला विरे बोलती, मी पण तुला मग सुप्रे बोलणार. दे मला. मला नाही आवडत 5 स्टार. ते चॉकलेट खाल्लं दुपारचं, ते रेड कलरचं चॉको सारखं होतं ते. खाल्लं का पण तू ते? हां, खूप वारा येतोय, खूप म्हणजे खूप. झाडं खूप हालतात. हे बघा, खूप वारा येतोय. हे बघा, खूप वारा येतोय आणि थोड्या वेळात पाऊस पण सुरू होईलच लगेच. वर दाखवलं ना. हे बघा, आभाळ आले. माझे दात ना इतकं हलकेत. कमजोर आहे तुझे दात. माझा दात दुखतो, माझा दात दुखतो. आज वीराने काय केलं? आज वीराने मेकअप केला, बरोबर ना? मेकअप करायचा होता, सनस्क्रीन लावायची होती, मॉइश्चरायझर लावायचं, तर ते सोडून पहिल्यांदा ती लावत होती स्क्रब आणि बोलते की मी आज मेकअप करणार आहे. स्क्रबने मेकअप करते वीरा आमची, बरोबर ना? मॉइश्चरायझर एवढं घेती की हात, पाय, चेहरा. पावसाचे थेंब यायला लागलेत. पाऊस यायला लागलाय. मेकअपचा व्हिडिओ लवकरच अपलोड होईल, सो चेकआउट करा. पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. थोडे थोडे थेंब पडत आहेत. नीट लक्ष दे. यायला लागला ना? पाऊस येईल आता, जोरातच येईल पाऊस. मी दगड खाते, अशीच करती. काय बोलायचं आहे का? हलती मुंडी. हे बघ, हे दगड नाही, हे 5 स्टार आहे. हे तुम्ही पण खा, तुम्हाला खूप आवड. दुकानदाराला म्हणा मला 5 स्टार द्या. 5 म्हणजे याचा मतलब हे नाही झाला तुम्ही 5 स्टार खाणार आहे. हे 5 स्टार आहे. याला खाल्ला का तुम्ही खातच राहता. तर आता संध्याकाळची वेळ झालेलीच होती. तर बाबा मार्केटला गेले होते. तर घरी येताना ही पाणीपुरी घेऊन आले. 3 प्लेट अशी पाणीपुरी घेऊन आले. तर जशी पुणे मुंबई साईडला पाणीपुरी भेटते, सेम तशीच इथेही पाणीपुरी भेटते. बाबांनी रगडा, गोड पाणी आणि तिखट पाणी हे एकत्रच आणलं होतं. तर इथं मी प्लेटिंग करून घेत आहे माझ्यासाठी, आजीसाठी आणि वीरासाठी. तर प्लेटिंग करून झाल्यानंतर आम्ही तिघींनीही छान पाणीपुरी खाल्ली. आणि बाबांनी ऑप्शन दिले होते, समोसा खायचा, पॅटीस खायचं की भेळ खायची. तर आम्ही तिन्ही गोष्टीला नाही बोललो. तर बाबांनी पाणीपुरी मनाने घेऊन आले आणि आम्हाला तिघींनाही पाणीपुरी आवडतेच. तर आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि आता जेवणाची वेळ झाली होती. तर आमच्या घराच्या शेजारीच अळूचे पानं भरपूर आलेले होते. तर अळूचे पानं आणले होते.
तर आजीने चांगलं बेसन पीठ वगैरे लावून उकडून घेतले आळूचे पानं आणि छान संध्याकाळच्या जेवणासाठी आळूच्या वड्या केलेल्या होत्या. जसं की मगाशी मी तुम्हाला दाखवलं, छान असं आभाळ भरून आलेलं होतं. तर पाऊस पडायच्या आत विराचे केस करून घ्यायचे होते, त्यामुळे आजी आणि आम्ही सगळे असे बाहेर बसलोत आणि विराचे केस करून घेतले. तोपर्यंत इथे पाऊस आलेलाच होता. तुम्ही जिथे पाणी आहे तिथे बघू शकता, चांगला असा जोरात पाऊस यायला सुरुवात झाली होती आणि अंधारही पडून आला आणि त्यानंतर जो सूर्याचा रंग दिसत होता तोही तुमच्यासोबत थोड्या वेळाने शेअर करते. तुम्ही नक्की बघा. विरा आणि मला दोघींनाही प्रश्न पडलेला होता की ते एक्झॅक्टली काय आहे आभाळामध्ये. तर शेवटी बाबांनी सांगितलं की ते सूर्य आहे आणि पावसामुळे तो सूर्य लपून गेला आहे. थोडासाच प्रकाश त्या साईडला पडत आहे. तुम्ही बघू शकता ब्लू घराच्या वरती जे शाईन करत आहे तो सूर्य आहे. काय ते रेनबो येतोय? नाही, ढगांची इथं वाईट म्हणतीये ना, ते मध्येच वाईट आले तेच ना. काय माहिती काय आहे ते. बाबा ते काय आहे तिथं? काय हा सूर्य मधी पाऊस येतो ना म्हणते लपून बसला. एवढा हे दिसतोय इथं ते लागत पाऊस काय याच्यावर हे लागत ना काय, हे पाणी कसं पडतं. विराचे केस केलेत. दाखव विरा कसे केस केलेत आईनी. ते दाखवते तिकडे सूर्य दाखवू का? दाखवलं ना, कधी दाखव आता व्हिडिओ चालू होता, दाखवलं मी. आई पण माझी अशी केस करायची विचारायला. दाखव ना आता किती छान झालंय सूर्य. ठीक आहे, दाखव. तिकडे बघा, इकडे बघा, तिकडे इकडे अनवा पृथ्वी गेला सगळा दाखवतो सूर्य. नाही गेला. ढगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.